नमस्कार. लर्न कम्प्युटर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला जर डेट ऑफ बर्थ दिलेला असेल तर त्या दिवशी कोणता वार होता ते कसे फाइंड आउट करायचे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर मग बघूया. तर आता तुम्ही इथे बघा, आपल्याला डाटा दिलेला आहे, स्टुडंटचे नेम्स इथे दिलेले आहेत आणि त्याच्या साईडला तुम्हाला दिसत आहे डेट ऑफ बर्थ पण इथे दिलेली आहे. तर त्याच्यावरून आता आपल्याला त्या दिवशी कोणता वार होता हे फाइंड आउट करायचे. तर सर्वप्रथम आपण काय करणार, त्याच्यासाठी डेट ऑफ बर्थ आहे ती कॉपी करणार आणि या सेलमध्ये पेस्ट करणार. त्याच्यानंतर ती राईट क्लिक करणार आपण माऊसवरती, फॉर्मॅट सेल हा ऑप्शन सिलेक्ट करून घेणार. फॉर्मॅट सेल हा ऑप्शन सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा एक पॉपअप विंडो येईल फॉर्मॅट सेलची. त्याच्यामध्ये सर्वात शेवटचा ऑप्शन असेल कस्टम, याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कस्टम याला सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथे सॅम्पल दिसेल, प्रिव्ह्यू दिसते हा सॅम्पल म्हणजे, आणि त्याच्या खाली टाईप असं दिसते. तर ह्या पूर्णला सिलेक्ट करून घ्या टाईपला आणि तिथे फक्त आपल्याला काय पाहिजे, डेट म्हणजे त्या दिवशी कोणता वार पाहिजे होता हे बघायचं. तर त्याच्या ठिकाणी आपण काय करणार, 4 डी प्लेस करणार. 1 2 3 4 4 वेळा डी प्रेस करायचं. तुम्ही बघा इथं सॅम्पल प्रिव्ह्यूमध्ये दाखवते वेनसडे आणि ओके प्रेस करा. ओके प्रेस केल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता वेनसडे आलेला आहे. या दिवशी वेनसडे हा वार होता, बुधवार हा वार होता या दिवशी. तर आता आपण बाकीच्या सर्वांना काय करणार, सिलेक्ट करून घेणार, कॉपी करणार, इथे पेस्ट करणार आणि फॉर्मॅट सेल करणार. परत एकदा दाखवतो, राईट क्लिक करायची, सिलेक्ट करून घ्यायचं कोणत्याही डेटला ज्याचा आपल्याला वार पाहिजे त्या. फॉर्मॅट सेलमध्ये क्लिक करायचं. पॉपअप विंडो येईल तुम्हाला फॉर्मॅट सेलची. त्याच्यामध्ये सर्वात शेवटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे कस्टम नावाचा. त्याच्यामध्ये तुम्ही टाईप जी तुम्हाला दिसते अशी दिसेल किंवा जनरल दिसेल, त्याला पूर्ण सिलेक्ट करून घ्यायचे, डिलीट करायचं त्याला पूर्ण आणि इथं डी टाकायचे. 4 वेळा डी प्रेस करायचं. डी प्रेस केल्याच्या नंतर ओके प्रेस करा. तुम्ही बघा आता पूर्ण ठिकाणी वार आलेले आहेत. हे बघा तुम्ही वार आलेले आहेत. आता टेस्ट करायचं म्हणून आपण काय करू, एक डेमो म्हणून हे ओरिजिनल बरोबर चालते का हे बघण्यासाठी आता आज दिवस आहे बघा 4/8/2024 ही तारीख आहे आजची. तर आज आहे संडे, सो रविवार आहे आज. तर आता आपण बघूया खरंच रविवार येतो का. फॉर्मॅट सेलवरती करायचं क्लिक, राईट क्लिक माऊसवरती राईट क्लिक करून फॉर्मॅट सेल सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर ती कस्टमवर क्लिक करायचं. कस्टमवरती क्लिक केल्याच्या नंतर टाईप हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याला डिलीट करायचं पूर्वीच्या टाईपला आणि डी प्रेस करायचे 4 वेळा. आपल्याला फक्त डेटच पाहिजे, डे पाहिजे आणि ओके प्रेस करायचं. बघा संडे आलेला आहे, आज रविवार आहे आणि इथं संडे आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही डेटला वारच्या फॉर्मॅटमध्ये किंवा डेच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.